सत्ताधारी शिवसेनेच्या दबावामुळे कचऱ्यात डेब्रिज भेसळ करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप भाजपने केलाय। तर शिवसेनेच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये। या कंत्राटदारांवरती चुकीची कारवाई होत असल्याची जाणीव झाल्यानंच प्रशासन एफआयआर दाखल करत नसल्याचं सांगत प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलाय। 4 महिन्यांपूर्वी पोलिसात 8 कंत्राटदारांच्या विरोधात केवळ तक्रार देऊन बीएमसीचा घनकचरा विभाग सध्या बघ्याच्या भूमिकेत गेल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती। त्याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले। मी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी मुंबई शहरामध्ये कचरा उचलणं, योग्य पद्धती आणि योग्य वेळेवर निविदा आणणं हे देखील त्यांची जबाबदारी आहे। जर 4 महिने एका विषयावरती निर्णयच होत नसेल तर त्याला जबाबदार कोण आणि मुंबईकरांना जे सामोरे जावं लागतं त्याला जबाबदार कोण याचं उत्तर त्यांनी द्यावं। एक लक्षात घ्या, या गोष्टीशी शिवसेनेचा काही संबंध नाही, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो। आपण पहिली माहिती घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रशासन ज्या ठिकाणी गेलं नाही, प्रशासनानं गाड्या पकडल्या, कोणी? प्रशासनाने पकडल्या। प्रशासनाने गुन्हा नोंदवायला कोणी पाहिजे होता? प्रशासनाने पाहिजे होता। प्रशासन त्या ठिकाणी गेलं नाही, यात शिवसेनेचा काही दोष नाही आहे। प्रशासनाने त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं। म्हणून मी मगाशी बोलताना सांगितलं की निविदेच्या अटी आणि शर्ती त्या प्रत्येकाने तपासून पाहाव्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।